नमस्कार मंडळी. टेलिस्कोपच्या कार्याविषयी अगदी शॉर्टमध्ये बट विथ एक्झाम्पल असं बोलायचं झाल्यास आपल्याला काय म्हणता येईल तर टेलिस्कोपच्या समोर समजा हा चंद्र आहे, त्याची एक साईड वर आहे आणि एक थोडीशी खाली आहे, चंद्रकोर आहे. ॲपर्चरमध्ये तो असा दिसतोय, एक साईड वर आणि एक साईड थोडीशी खाली. आपल्या रिफ्लेक्टर टाईपच्या टेलिस्कोपमध्ये मागं जो कॉन्केव्ह मिरर आहे, अंतर्वक्र भिंग, तो मिरर असल्यामुळे त्याची साईड आरसा असल्यामुळे साईड स्विच झाली आणि त्यामुळे जी बाजू इथे वर होती ती स्विच होऊन डावी बाजू वर गेली आणि उजवी बाजू खाली, अशी इमेज इथं दिसली. दुसरा मिरर जो होता M2, जो डायगोनल मिरर होता, डायगोनल मिरर, या ठिकाणी काय झालं, मिररनी आता या ठिकाणी वर्टिकली साईड स्विच केली. त्यामुळे हा जो चंद्राची जी इमेज होती ती आता स्विच होऊन ही बाजू, ही खाली जी असलेली बाजू होती ती या साईडला आली आणि ही वर बाजू होती ती खालच्या साईडला आली. त्यामुळे चंद्र हा असा झाला. आणि याच्या पुढे जेव्हा बघण्याच्या ठिकाणावरून टेलिस्कोपच्या जेव्हा तुम्ही 20 mm ची लेन्स लावली, केल्नर किंवा काय असेल ते, तर ती या टेलिस्कोपची 1000 mm फोकल लेंथ, या ज्या ऑब्जेक्ट लेन्सची 1000 mm फोकल लेंथ आणि 20 mm लेन्स, व्ह्यूइंगची लेन्स, याचा रेशोमध्ये 50 पट मॅग्निफिकेशन 50x, आणि त्यामुळे चंद्राची इमेज ही मोठी दिसली इथे. आणि पण चंद्र हा असा ओरिजिनल जो उजवीकडे बाजू वर आणि डावीकडे खाली असलेली चंद्रकोर होती ती इथे पूर्ण स्विच होऊन, या पूर्ण प्रोसेसमध्ये ती स्विच होऊन तो असा उलटा आपल्याला दिसतोय. आणि जर का त्याच ठिकाणी आयपीस वापरला, आयपीस मध्ये काय असतं, करेक्शन, इथून पुढं त्याचं करेक्शन होणार प्रिझम असेंब्ली किंवा कशामुळे, आणि ओरिजिनल ओरिएंटेशन जसं होतं चंद्रकोरीचं, उजव्या बाजूला थोडंसं वर, डाव्या बाजूला थोडंसं खाली, तसंच उजव्या बाजूला थोडंसं वर, डाव्या बाजूला थोडंसं खाली, अशी चंद्रकोर. पण 20 mm चा आयपीस असल्यामुळे 50 पट त्याचं मॅग्निफिकेशन झालं आणि मोठी चंद्रकोर आपल्याला या टेलिस्कोपच्या आयपीस मधून, 20 mm च्या आयपीस मधून दिसली. तर हे झालं शॉर्टमध्ये. पण समजा याचं तुम्हाला डिटेल्ड हे कसं होतं, काय होतं, हे तुम्हाला माहिती हवी असेल तर या आधीचे टेलिस्कोप रिलेटेड व्हिडिओ जरूर पहा. टेलिस्कोपचे बेसिक आणि टेलिस्कोपच्या लेन्सेसचे बेसिक, यामध्ये याची डिटेल माहिती तुम्हाला जरूर मिळू शकेल. तर असेच व्हिडिओ अजूनही बनवत राहीन. तुम्हीही चांगला प्रतिसाद देत राहा. थँक्यू.